पाठवलात? हॅलो, बोला. हां, पाठवलात माहिती? नाही पाठवली जर मुलीला आणि मुलीला एवढे मला एवढे समजत नाही त्याचं पाठवायचं कसं ते. हां. काय हो, काय करते ती? नक्की पाठव. ती इंग्लिश मिडियम शाळेमध्ये टीचर. ती पण इंग्लिश मिडियम मधनं शिकली. हां हां हां. 12वी. 12वी? 12वी पास आहे. 12वी पास आहे. पण कॉन्व्हेंट मधनं शिकली ती पण. हां 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 हां. त्याच्यासाठी म्हटलं कुठून बोलताय तुम्ही? नेहमी बघते ना. मी विरारवरून बोलते. विरारवरून. बरं. हं. कुठल्या जातीमध्ये? हिंदू मराठा, 96 मराठा. मराठा. ठीक आहे. तिला 2 भाऊ आहे, ती मधली आहे. एक मोठा भाऊ आहे, तिच्या मागची आणि त्याच्या मागचा आणखीन एक भाऊ आहे. हां 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 हां. मधली आहे. बरं. आई वडील तुमची मुलगी आहे का ती? हा, माझीच मुलगी आहे. तुमची मुलगी. आणि वडील काय करतात? वडील कंपनीमध्ये कामाला आहेत. कंपनीमध्ये कामाला आहेत. बरं. आणि भाऊ वगैरे? भाऊ पण कामाला आहेत. किती भाऊ तिला? तो पण चांगला आहे. 2 भाऊ, ही एकटीच आहे. हां, ही एकटी. ओके. बरं. आणि गाव कुठे तुमचं? माझं गाव आहे इथे रत्नागिरीमध्ये, राजापूर म्हणतात ना. बरोबर बरोबर, कळलं. राजापूर. ठीक आहे ठीक आहे. आणि चालेल. आणि अपेक्षा काय तुमच्या? मुलाला म्हणजे बैठक काहीच असेल तरी घर हवं त्याला स्वतःचं. बरं. पगाराची काय म्हणजे पगार माणूस आजकाल कसं पण रूम असेल तर चटणी भाकर खाऊन तरी राहील. खरं मुंबई ठिकाणी एवढे नाही, निर्व्यसनी व्यवस्थित तिला सांभाळून घेणार कुटुंबात असेल तरी चालेल, सांभाळून घेण्यासाठी. कारण की पण ती पण जॉबला आहे, म्हणजे दोन्हीकडनं व्यवस्थित पाहिजे असं. घरातले कोण असेल त्यांनी पण असं ही जॉबला जाणार म्हटलं तिच्यावर जीवावर राहता कामा नये, ती करण्यासाठी सगळं काय करते. टीचर पण आहे, केकची ऑर्डर पण घेते, केक पण करते ती. केक केक असत नाही बर्थडेचे वगैरे, त्याची पण ऑर्डर येतात तिला. बरं. त्याला फोटो वगैरे मी सगळं तुम्हाला पाठवतो. हो, सगळं पाठवतो. चालेल. काय तुम्हाला पैसे वगैरे भरावे लागतात? नाही नाही, मुलींकडून नाही घेत. घेत नाही म्हणजे कशाला, कारण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शो करावा लागणार, आणि कॉन्टॅक्ट नंबर जर शो केला ना तर वात्रट मुलं असतात ना. मग त्यासाठी मी तुम्हाला बोले तिचं हे करू नका तुम्ही, आम्हाला सांगा काय असेल ते आम्ही तुम्हाला सांगायला वेळ नसतो ताई. हे बघा, खूप काम असतं, मला भयंकर काम असतं. आणि ऍक्च्युअल कसं इथून तेवढा इन्कम नाही आहे ना मला. इन्कम असेल चांगलं ना आता करायला हरकत नाही. हे बघा, बाकीच्या ठिकाणी लोक कसे फसवतात, चुना लावतात, खूप पाहिलं मी आता 2-3 ठिकाणी पाहिलं. म्हणजे आम्ही टाकलेलं नाही, युट्यूब वरती येतात सांगितलेलं ते, म्हणजे खरं वाटायला लागलं. आता जस्ट एक अपलोड होईल आता व्हिडिओ, त्याच्यामध्ये सांगितलंय की 6 लाखाचं लूट होती ती. ते 1,80,000 लुटले त्यांनी, आणि अजून 4 लाख घेणार होते ते. मुलगी पळून गेली. ते फ्रॉड असतात ते लोक. भरपूर जण येतात लग्नविधी वगैरे, त्याच्यात पण. आणि इथे तुमचं काय करणार माहितीये, एवढ्या सुंदर पोरी असणार का? मला पण डाऊट येतं, कारण की एवढ्या सुंदर मुली आश्रमात राहू शकत नाही. बरोबर. तुमचं काय करणार माहितीये, तुमच्या मुलीचा वापर काय करणार, ते तुमच्या मुलीचा बायोटा कोणाला दाखवणार नाही. ते काय करणार, तुमच्या मुलीचा फक्त फोटो दाखवणार, आणि तो पण चुकीच्या ठिकाणी दाखवणार. आम्ही ते काम करत नाही. आम्ही ज्याला गरज आहे त्यालाच आम्ही हे करतो, बाकी काही इश्यू नाही असं. आणि हे सगळं म्हणजे कसं, त्यांचं खूप मोठं हे असतो ना, म्हणजे त्यांचं रॅकेट पण खूप मोठं असतं. आणि त्याच्यामध्ये खूप हॅकर्स वगैरे पण असतात, खूप फालतू लोक असतात ते. आणि ते एखाद्याला बरबाद करणार, ते विचार करत नाही की तो जगला किंवा मेला आहे, ह्याचा विचार नाही करणार. ते पूर्ण त्याला नामशेष करून टाकणार असं. आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या नादीत लागू नये. पण लोकांना ते कळत नाही, लोकांना ओरडून सांगून पण कळत नाही. आम्ही अजूनपर्यंत पुढे टाकलंच नाही असं नातेवाईकांमध्ये पाहिलं. म्हणजे जिथे जाणार तिथे जे विवाह केंद्र तुमच्याजवळ टाकून बघावं, हे फर्स्ट टाइम मी बरोबर. इथे काय आहे बघा, इथे मुळात आम्ही काय करतो, आम्ही डायरेक्ट बायोटा असतो तो शो करतो, त्याच्यामुळे असं धोका काही नसतो इथे. मध्यस्थी म्हणजे पैशाचं डीलिंग होत नाही इथे, कळलं ना. आम्ही जाहिरात घेतो, जाहिरात एकदाच पेमेंट असतं जाहिरातचं,
आणि त्याच्यानंतर डिलिंग वगैरे असलं काय नसतं पैशाचं, की मोठं एवढं घबाड पाहिजे तेवढं घबाड पाहिजे आणि मग असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे, हा उद्देश आमचा नसतो. त्याच्यामुळे कसं जे काय जुळणार ते तुमच्या मर्जीने असतं आणि ते कायम लग्न टिकतात, कारण स्वतः सिलेक्ट करतात मुली स्वतः सिलेक्ट केल्यामुळे मुलीला इच्छेनुसार भेटतो मुलगा असं. आणि म्हणजे जर सुखी संसार पाहिजे ना तर इच्छेनुसार मुलगा पाहिजे ना, मुलगा किंवा मुलगी जे काय, त्यामुळे होतं ते सगळं व्यवस्थित असं. अजून तरी तक्रारी नाहीत कुठे माझ्या, आणि तक्रार होणार पण नाही तसं, मग काळजी घेतलेली आहे. नाही मी आता तुम्हाला म्हणते, मी 2-2.5 वर्ष झाले हे तुमचं जसं पहिल्या टाकलं ना तिथपासून, म्हणजे नंतर मग हे केलं मी, आता नेहमी येतं ते, नेहमी बघते मी तुमचा. त्यामुळे ते मागे म्हणजे 6 महिन्यापूर्वी एक व्यवस्थित होता मुलगा, पण त्याच्या आईला शिकलेली मुलगी पाहिजे, म्हणजे तुम्हीच टाकलेलं ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं होतं ना मुलाबरोबर. बरोबर. मग त्या मुलाबरोबर डायरेक्ट केला होता कॉन्टॅक्ट. आता इथे काय होईल माहितीये, इथे तुम्हाला कमेंट येतील, भरपूर कमेंट असतील, पण त्या कमेंटवर जास्त लक्ष देऊ नका, कारण कमेंट काय फ्रॉड लोक पण करतात. पण जे व्हिडिओ टाकतात ना, आता या तुमच्या याच्यानंतर म्हणजे जे लोक पेमेंट करतील ते पेमेंट करणारे गरजू असतात, हे लक्षात ठेवा. पेमेंट म्हणजे जाहिराती दिसतील, डायरेक्ट फोन नंबर ज्यांचे दिसतात ते लोक गरजू असतात, आणि बाकीचे चॅटिंग करतात त्यांच्या नादी लागू नका, कारण ते लोक कसं आहे म्हणजे तुम्ही सुरक्षित राहून हे करू शकता, नाही असं नाही. पण चॅटिंग करणारे लोक कसं आहे, त्यांना मुलींचे नंबर पाहिजे असतात किंवा ते फालतू असतात, म्हणजे ते ते त्यांच्या मनात काहीतरी खूप वेगळं असतं प्लॅन, समजलं ना. तर ते तिथे विचार करा 10 वेळा जाताना तिथे. नाही सांगते काय, आम्ही फर्स्ट टाइम तुमच्याकडे टाकलेलं, काही टेन्शन घेऊ नका. एवढं फिरतो म्हटलं आपल्याला थोडंफार माहित पडतं ना की माणूस कसा आहे कसा नाही. आता तुमच्या बोलण्यावर आम्हाला व्यवस्थित वाटलं, म्हणजे सगळं मी कुठल्या स्वार्थाने कधीच व्हिडिओ बनवत केलेली आहे. तुम्ही टाकलं होतं ते आम्ही गेलो होतो तिथे, सगळं काय झालं होतं, पण त्याच्या आईला फक्त एवढंच पाहिजे होतं, आणखी शिकलेली पाहिजे. ते म्हटलं तुम्ही शिकवत असाल तर शिकायला तयार होती मुलगी. कुठल्या स्थळाला गेला होता भेटायला? तुम्ही भांडूपला बघा टाकलं होतं, भांडूपचं होतं. भांडूपचा मुलगा काय, भांडूपचा केंबीपाडा म्हणून होता. माहित नाही, भांडूपचे खूप व्हिडिओ टाकलेत मी, भरपूर व्हिडिओ टाकलेत. व्यवस्थित होतं, त्याच्या आईमुळे थोडं हे झालं. मी टोटल 750 व्हिडिओ टाकलेत. डायरेक्ट संपर्क आहे सगळ्या लोकांचे, म्हणजे 750 लोकांचे नाही, 750 व्हिडिओ टाकलेत. त्याच्यामध्ये मला वाटतं 500च्या वरती डायरेक्ट फोन नंबर सहित टाकली स्थळं, भरपूर स्थळं आहेत. म्हणजे लोकांना जे मुली आहेत त्यांना चांगली चॉईस मिळावी यासाठी मी टाकत असतो असं. आणि गरीब मुली पण त्याच्यामध्ये म्हणजे बघत असतात, त्याच्यामुळे गरीब मुलींना पण ते ऑटोमॅटिक मिळून जाईल चांगलं. म्हणजे कसं ज्याची परिस्थिती आहे तसं ते लोक बघतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या कुवतीपेक्षा जास्त पण बघू नये. आता ते जे काही भांडूपचे बघितला तुम्ही, ते भांडूपमध्ये कसं आहे, आता तो जो मुलगा कोण असेल त्याला अपेक्षा जर मोठ्या असतील तर तिथे जाऊ नका. कारण काय, कारण आपली मुलगी कुठेतरी सुखात राहिली पाहिजे. 2 घास कमी खाईल पण ते सुखात राहील, हा विचार करा. मी हे बघा, मी माझी मुलगी आहे असं समजून मी बोलतो. मी असं नाही की मी व्यवहार बोलतो, असं नाही. मला पैसा तर प्रत्येकाला हवा असतो, पण विषय कसा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुखी नाती जोडायला मला आवडतं आणि त्यानुसार मी बोलत असतो. आणि हे कसं जन्मावराचं, हे जन्मावराचं म्हणजे त्यांचा आयुष्याचा प्रश्न असतो. पुन्हा ते तोडून पुन्हा लग्न करा, ते कशाला? मुलगा मुलगी सुखात असेल एवढंच बघत असतो. खरंय. दुसरं काय अपेक्षा नाही आम्हाला, मुलगी सुखात राहायला पाहिजे व्यवस्थित. हो. पण स्वतःच जर बाईटच असेल तरी चालेल, पण स्वतःच तरी पाहिजे. मराठा समाज ना तुमचा? मराठा समाज, 96 मराठा. आणि कसं एकुलतं एक असेल. आणि ही 1900 किती मधली आहे? 1997 मधली. 1997. 30/11/97. 30/11/97. हा 97 मधली. तर बायोडेटा मी पाठवते, त्या मुलाला एवढं म्हणजे कळतील. पाठवून ठेवा, बघूया. जे काय असेल ते बघूया. थँक्यू फोन केला. बरोबर, असं काही नाही. ठीक आहे. मित्रांनो, चॅनल पाहत राहा. खूप मुली बघत आहेत, प्रचंड मुली बघत आहेत, खोटं सांगत नाही आहे मी. जे काय ते रेकॉर्डिंग टाकत असतो. चॅनल बघत राहा. आणि जर तुमची परिस्थिती असेल, कोणाच्या नादी लागू नका. सगळीकडे फसवाफसवी चालली आहे. तुमची जर परिस्थिती असेल तर छोटीशी एक जाहिरात देऊन ठेवा. जाहिरात दिल्यामुळे तुमचा नंबर शो होतो, समजलं ना.
तुमचा नंबर शो झाल्यामुळे काय होणार, समोरून मुलींचे कॉल येतात, मुली स्वतः सिलेक्ट करतात. त्यांना करू द्या स्वतः सिलेक्ट, कारण प्रत्येक मुलीचा हक्क आहे ना तो. त्यामुळे त्यांना सिलेक्ट करू देत आणि ॲटोमॅटिक तुमचं लग्न जमणार आहे. तुम्हाला धावायची गरज नाही. तुम्ही काय करतात, हे पाहिजे ते पाहिजे करत करत धावता आणि काहीच मिळत नाही. तर तसं काही करू नका. ॲटोमॅटिक तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यामुळे 4 पैसे मला भेटतील, माझ्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कळलं ना. या याच्यातून होऊ शकतं. हे बघा हे बघा, मला पैसा पाहिजे, मी काम करतो आहे, मला पैसा पाहिजे, बरोबर की नाही. पण फक्त एवढंच की त्याचं चांगलं चीज वागू दे. मी लोकांना चुना लावायचे धंदे करत नाही, लोकांना लुटायचे धंदे करत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तुमचा पण फायदा होईल, माझा पण फायदा होईल. फक्त मला जास्त पैसे नाही द्यायचे, मी किरकोळ पैसे घेतो आहे, जास्त नाही घेत आहे. आणि ते प्रामाणिकपणे घेतो आहे. तुमचं काम तिथे होणार आहे. ज्यांना पटतं आहे त्यांनी फक्त जाहिराती द्या, जास्त काही करू नका, ॲटोमॅटिक लग्न जमणार आहे. मी लग्न स्वतः जमवत नाही, तुम्हाला डायरेक्ट कॉल येतात आणि डायरेक्ट लग्न जमतं. इथे मध्यस्थीची लुडबुड काही नसते, हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जर काम माझं आवडलं तर तुम्ही इतर लोकांना शेअर करू शकता. आवडलं तरच शेअर करा, उगाच शेअर करा असं मी म्हणत नाही, जबरदस्तीमुळेच नाही. तुम्हाला आवडायला पाहिजे. धन्यवाद.